ही चाट कॉर्नरपेक्षा सुद्धा भन्नाट चवीची रेसिपी आज आपण केलेली आहे। मस्त असा लुसलुशीत दही वडा। तर हा खूप छान असा झालेला आहे, चवीला जसा जिभेवर ठेवता तसा विरघळणारा झालेला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असा आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला मस्त असे दही वडे करायचे आहेत, अगदी मऊ मऊ लुसलुशीत असे जिभेवर ठेवताच विरघळतील। लगेच रेसिपीला सुरुवात करू। दही वडे करण्यासाठी मी इथे उडदाची डाळ 7 तासासाठी भिजवायला टाकली होती। खूप छान अशी डाळ भिजलेली आहे। तुम्ही रात्री सुद्धा टाकू शकता, रात्रभरमध्ये छान अशी भिजते डाळ। डाळ भिजवायला टाकली तेव्हा स्वच्छ अशी धुवून घेतली होती, त्यामुळे मी आता ती डाळ धुणार नाहीये। लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि जास्तीचं पाणी अजिबात घ्यायचं नाहीये डाळीमधलं। ही डाळ आपल्याला आता पाणी न घालताच रवाळ अशी वाटून घ्यायची आहे। जर गरज पडली तर थोडंसं पाणी घाला, पण जास्तीचं पाणी वापरायचं नाही। डाळ बघा मी अशी रवाळ वाटून घेतलेली आहे आणि एकदम अशी पातळ सुद्धा नाही आहे, मस्त अशी घट्ट वाटलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ टाकून घेतलेलं आहे आपण चवीनुसार। आता हे आपण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला एकदम असं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे, चांगलं 7-8 मिनिटं। आणि हे पीठ फेटत असताना आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे। असं केल्याने याच्यामध्ये हवा भरली जाते आणि वडे छान असे लुसलुशीत होतात। पीठ बघा एकदम छान असं फेटून घेतलेलं आहे, मस्त असं हलकं फुलकं झालेलं आहे आणि थोडंसं फुलून सुद्धा आलेलं आहे। तर आपण एका वाटीमध्ये चेक करून बघू। तर बघा वाटीमध्ये असा गोळा टाकला ना तर हे पीठ अगदी वरच्या वरती तरंगत दिसत आहे, म्हणजे हे पीठ एकदम हलकं फुलकं असं झालेलं आहे। हे पीठ आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ, कारण आपल्याला आधी हिंगाचं पाणी आणि गोड दही करून घ्यायचं आहे। आधी आपण हिंगाचं पाणी करून घेऊ। तर मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे, थोडंसं कोमट करून घेतलं पाणी। इथे पाव चम्मच मीठ घालायचं आहे आणि पाव चम्मच हिंग घालायचं आहे, कारण आपण जेव्हा वडे खातो ना, दही वडे, ते थोडेसे बाधतात ना, त्याच्यासाठी आपल्याला असं हे हिंगाचं पाणी करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पाण्याला। गोड दही करण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम मस्त असं घट्ट दही घेतलेलं आहे। दही आपल्याला अजिबात आंबट घ्यायचं नाहीये। 3 चम्मच मी इथे पिठी साखर घेतलेली आहे आणि साखर ही पिठी साखरच घ्यायची आहे। खड्यावाली जर आपण साखर घेतली ना तर साखरेचं म्हणजे पाणी होतं दह्यामध्ये घातल्यानंतर आणि दही मग नंतर पातळ होतं। पाव चम्मच इथे काळं मीठ घेतलेलं आहे। दही आपल्याला मस्त असं स्मूथ करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये न फिरवता किंवा असंच रवीने न घोटता मस्त असं आपण एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। याच्यातच आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि काळं मीठ सुद्धा याच्यातच घालायचं आहे आणि हे मस्त असं एकत्र एका चमच्याने मस्त असं गाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे बघा एकदम छान असं स्मूथ दही झालेलं आहे। जर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना तर ते खूप असं पाणी पाणी होतं आणि रवीने घोटलं तर असं एकसारखं दही होत नाही, त्याच्यामुळे मस्त असं चाळून घ्यायचं। आपलं गोड दही आणि हिंगाचं पाणी करून झालेलं आहे। आता लगेच आपण वडे तळून घेऊ। तेल ठेवलेलं आहे वडे तळण्यासाठी। तेल आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करायचं नाहीये, तर मध्यम असं गरम करायचं आहे। तर आपल्याला एक एक आता वडा सोडून घ्यायचा आहे। तर आधी थोडासा हात ओला करून घ्यायचा आहे पाण्याने आणि मस्त असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि मस्त असा गोल गरगरीत असा वडा सोडायचा आहे। मावतील एवढेच वडे आपल्याला एकदा टाकायचे आहेत कढईमध्ये।
मी एकदम छोटे छोटे वडे सोडले होते, पण हे वडे एकदम छान असे फुलून येत आहे. मस्त अशी जाळी आताच पडायला लागलेली आहे त्यांना. थोडेसे असे सेट झाल्यानंतरच आपल्याला यांना पलटी करायचं आहे. वडे बघा मस्त असे मंद आचेवर तळून घेत आहे मी. वडे बघा छान असे हलकासा गोल्डन रंग असा आलेला आहे, त्यांना मस्त असं तळून घेतले. आता हे काढून घेऊ. वडे बघा मी आताच कढईमधून काढलेले आहेत आणि एकदम असे मऊ मऊ झालेले आहेत बघा. तर ह्या गरम गरम वड्यांना आपल्याला आता ह्या कोमट हिंगाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. ह्या वड्यांना आता आपल्याला 20-25 मिनिटं असंच पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे. तोपर्यंत मी राहिलेले वडे असेच तळून घेईल. वडे हिंगाच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला 20-25 मिनिटं झालेली आहेत आणि वडा बघा किती छान असा फुलून आलेला आहे मस्त. आता आपण हे वडे पाण्यामधून काढून घेऊ. हलकेसे त्यांना असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. जास्त एकदम दाबायचं नाही, नाही त्यांचा चुरा होईल. बघा असं हलकसं दाबायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत. आपण मस्त आता प्लेट करून घेऊ. जशी ठेल्यावर भेटते ना चाट कॉर्नरवर, तशी आपण प्लेट करून घेऊ मस्त अशी. एका प्लेटमध्ये बघा मस्त 4 वडे काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला मस्त अशी प्लेट करायची आहे, जशी चाट कॉर्नरवर भेटते तशी. त्यासाठी मस्त अशा चटपटीत चटण्या लागतात, तर त्यासुद्धा आपण केलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये नाही दाखवल्या, मी आधीच केलेल्या आहेत त्या चटण्या. तर यांचासुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक राहील. तर आपण आता मस्त हे जे दही तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे वड्यांवरून. आता मस्त आपण ही हिरवी चटणी घालून घेऊ. ही सुद्धा चवीला खूप छान अशी झालेली आहे, मस्त चटपटीत. तुम्ही नक्की जाऊन रेसिपी बघा. कमीच घालायची कारण ती खूप जास्त तिखट असते. आता आपण याच्यावरून मस्त अशी चिंच गुळाची चटणी घालून घेऊ. ही सुद्धा चटणी खूप छान अशी झालेली आहे, मस्त घट्टसर आहे. याच्यावरून मस्त थोडासा असा चाट मसाला टाकायचा आहे, मस्त असा बारीक बारीक असा स्प्रिंकल करायचा. मस्त अशी थोडीशी वरून मिरची पावडर सुद्धा घालायची आहे. आणि बघा किती छान आपली ही चाट कॉर्नरवर जशी भेटते ना तशी मस्त ही प्लेट झालेली आहे. ही दही वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.